त्या ठिकाणी डॉक्टर प्रसादांनी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नाही ते कसं आहे की मी तुम्ही भास्करराव चांगलं बोलताय, तुम्ही राजकारण सोडून बोलताय, तुम्ही बोला आपण केवळ संविधानाविषयीवर बोलतायत, बोला आपण चांगलं बोलतायत, ते चांगलं बोलतायत भास्करराव संविधानाच्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सांगण्याचा हेतू काय की घटना समितीचे सगळ्यात पहिले अध्यक्ष कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसादांना ही घटना देत असताना त्यांनी काढलेले हे उद्गार की ह्याचं सगळं श्रेय डॉक्टर आंबेडकरांना जातं. जे राव जे होते पहिल्या घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे श्रेय दिलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही तर त्यांनी ते बाकीच्यांना सुद्धा दिलं. माझी सुरुवातच ही होती की ही लोक ध्येयानं प्रेरित होती, या लोकांचा उदार दृष्टिकोन होता, यांना देश पुढे न्यायचा होता. श्रेय कोणाचं, या श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे लोक कुठेही अडकून पडत नव्हते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्या वेळेला ही घटना त्या ठिकाणी दिली ताब्यात त्यावेळेला सुद्धा अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय की ही घटना देत असताना, ही घटना ताब्यात घेत असताना आपण सर्वांनी मिळून देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाच्या नावाने ही घटना आपण त्या ठिकाणी अर्पित केली पाहिजे. पण तिथं सर्वजण बहुसंख्य लोक हिंदू असून सुद्धा त्यांनी सांगितलं की हे देवाच्या नावाने ही घटना समर्पित होता कामा नये, तर ही घटना आपल्याला देवाच्या नावाने समर्पित करता येणार नाही.